नमस्कार. आज आपण बनवत आहोत कोल्हापुरी झणझणीत तांबडा रस्सा मटणाचा आणि सुक्कं मटणसुद्धा बनवत आहोत. तर इथं मी 1 किलो असं मटण घेतलं आहे. त्यात 1 चमचा असं मीठ टाकलं आहे आणि हळद टाकूया अर्धा चमचा अशी आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून हाताने बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्धा तासासाठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त म्हणलं तर 1 तासासाठी तुम्ही ठेवू शकता किंवा अर्धा तासासाठी ठेवलं तरीही चालेल. आता हे मॅरिनेट झालं आहे, बाजूला ठेवूया आणि एका वाटीत मी अर्धी वाटी असं गरम पाणी करून घेतलं आहे. तर काजू घेतले आहेत 10 ते 15 आणि खसखस 1 चमचा टाकायची आहे आपल्याला यामध्ये. काजू आणि खसखसमुळे भाजी खूप छान अशी दाटसर होते, पण चवही खूप छान येते रश्श्याला. तर हे चांगलं आपण एक 10 ते 15 मिनटासाठी साईडला ठेवूया भिजवायला. तर ही मटणातली चरबी आहे, कट करून घेतली आहे. पातेल्यामध्ये तेल टाकलं आहे आणि थोडंसं जास्तच टाकायचं 2 ते 3 चमचे असं मी तेल टाकलं आहे आणि कांदा घेतला आहे एक मध्यम साईजचा बारीक कट करून. आता हा कांदा चांगला सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनटानंतर आपला हा कांदा सोनेरी रंगावर तळून झाला आहे. परतून झाला आहे. ह्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. आलं लसूण पेस्टसुद्धा चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे, कच्चापणा जाईल इतपत आणि आता आलं लसूण पेस्ट पण छान अशी परतून झाली आहे. नंतर कोथिंबीर टाकली आहे. थोड्याशा काड्यासुद्धा टाकल्या आहेत. कोथिंबीर ह्या अ, आपल्या ह्या स्टेजला टाकल्यामुळं रश्श्याला खूप छान चव येते आणि ही आपण ही मटणातली चरबी कट करून घेतली आहे आणि अशी फोडणीमध्ये परतून घ्यायची. खूप छान चव येते रश्श्याला. आपल्या ह्या स्टेजला आपण चरबी टाकून अशी परतून घेतल्यामुळे. तर छान असं परतून झालं आहे. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदासुद्धा छान परतला आहे. चरबी पण परतून झाली आहे. 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घेतली आहे चरबी पण आणि आता आपण मॅरिनेट केलेले मटण टाकलं आहे 1 किलो असं. हळद मीठ लावून टाकलं आपण मॅरिनेट केलं होतं. तुम्ही मॅरिनेट करताना आलं लसूण पेस्ट टाकली तरीही चालेल. खूप छान चव येते तशीसुद्धा. आता हे आपण मोठ्या आचेवरच हे मटण चांगलं परतून घ्यायचं आहे 5 मिनिटापर्यंत. नंतर ह्यालाच पाणी सुटतं. मग आपण ह्याच्या पाण्यामध्ये थोडंसं मटण शिजवून घ्यायचं आहे. तर हे मोठ्या आचेवर चांगलं परतून घ्यायचं आणि अशा पद्धतीने परतून झालं की त्याच्यावर आपल्याला बारीक गॅस करून ताट ठेवायचं आहे एक आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं आहे. पाणी बघा कसं सुटले आणि मग ह्याच पाण्यात आपलं मटण खूप छान शिजतं. मटण असं पातेल्यात शिजायला वेळ लागतो. तर ह्या वेळेस आपण कुकरमध्ये जर टाकून ठेवलं 1 ते 2 शिट्ट्या जर करून घेतल्या तरीसुद्धा मटण छान शिजतं लवकर आणि अशा पद्धतीने म्हणलं तर अर्धा ते पाऊण तास लागतं मटण शिजायला. तर गरम पाणी टाकून आपण हा रस्सा छान शिजवून घेऊया, अळणी रस्सा आणि हा रस्सा आपण छान असा अर्धा तासासाठी शिजवून घेऊया. मटणसुद्धा त्यातच छान शिजलं जातं आणि मटणालासुद्धा चव येते आणि हा रस्सा छान शिजल्यामुळे आपला मटणचा तांबडा रस्सासुद्धा छान होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे अर्धा तासासाठी शिजायला ठेवूया मध्यम ते बारीक आचेवर. आता इथं मसाले घेऊया आपण वाटणासाठी. तर कच्चा मसाला घेतला आहे मी. धने 1 चमचा, खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी आणि तीळ घेतले आहेत, आलं लसूण घेतले आहे. लसूण 2 ते 3 असं कांदे घेतले आहेत लसणाचे. आता कढईत तेल टाकून आपण आता हा कांदा टाकूया. 1 कांदा घेतला आहे, मोठे-मोठे स्लाईस करून घेतले आहेत उभे आणि हा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला आता. आपला ह्या मटणाला आपण आता हा मसाला बनवणार आहोत ना, तो मसाला खूप इम्पॉर्टंट असतो, महत्त्वाचा असतो. ह्याच वेळेस आपल्याला हा मसाला चांगला करून घ्यायचा म्हणजे चव छान येते. तर हा कांदा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतला आहे, बघू शकता तुम्ही आणि अजून थोडंसं तेल टाकून आपल्याला हे मसाले हलक्या बारीक आचेवरच परतून घ्यायचे आहेत. धनेसुद्धा
आणि ह्याला जास्त परतायची गरज नाही. फक्त एक बारीक आचेवर आपण हा मसाला असा परतून घेतला आहे 1-2 सेकंदासाठी आणि आलं लसूणसुद्धा आपल्याला 1 ते 2 सेकंदासाठीच परतून घ्यायचं आहे. कारण कढई गरम आहे आणि छान असं आपलं हे आलं लसूणसुद्धा थोडासा कच्चापणा जाईल इथपर्यंत आपण परतून घेतलं आहे 2 ते 3 सेकंद. आता हे खोबरं चांगलं सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकलं आहे 1 चमचाभर आणि आपल्याला हे खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे सोनेरी रंगावर येईपर्यंत. जास्त वेळ लागत नाही गरम कढई असल्यामुळे. आता ह्या स्टेजला आपण तीळ टाकले आहेत, कारण अगोदर जर तीळ टाकले तर करपले असते आणि कडवटपणा येतो तिळाचा, म्हणून सगळ्यात शेवटी टाकलं आहे. खोबरं थोडंसं सोनेरी रंगावर झालं की आपण काढून घेतलं आहे. आता हे मसाले सगळे थंड करून घेतले आहेत. काजू आणि खसखसची पेस्ट करून घेऊया आपण अगोदर. हे आपण परतून घेतलेले मसालेसुद्धा थंड झाले आहेत. कच्चा मसाला, खोबरं आणि कांदा, आलं लसूण. तर हे काजू आणि खसखसची पेस्ट करून घेऊया बारीक अशी. ह्याच पाण्यात बारीक होते, बघू शकता अशी बारीक झाली आहे. साईडला ठेवूया आणि त्याच भांड्यात आपण आता हा मसाला घालून बारीक करून घेऊ. हे सगळं आपल्याला कांदा, खोबरं आणि हे बारीक करून घ्यायचं आहे. थोडं नंतर लागलं तर आपण यामध्ये पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेणार आहोत त्याचीसुद्धा. आता हे बारीक करून घेऊया. छान असा मसाला बारीक करून घ्यायचा आहे. कोथिंबीर टाकली आहे काड्यासहित थोडीशी आणि हा मसाला आपला बघू शकता छान अशी बारीक पेस्ट झाली आहे. असाच आपल्याला मसाला पाहिजे. तर एका वाटीमध्ये काढून घेत आहे. आता आपण इकडं मटणसुद्धा छान शिजलं आहे आणि यामध्ये टाकण्यासाठी आपण आता मसाले घेतले आहेत. गरम मसाला घेतला आहे, लाल मिरची पावडर घेतली आहे बेडगी आणि काळा मसाला घेतला आहे घरचा थोडासा आणि इकडं बघू शकता खूप छान असं मटण शिजलं आहे आपलं. मटण साईडला काढून घेतलं आहे रस्स्यासकट आणि यामध्ये तेल टाकलं आहे 2 ते 3 चमचे आणि हा आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते टाकलं आहे आणि छान असं हे आपलं तेल सुटेपर्यंत आपल्याला पातेल्यामध्ये तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घेतला आहे. यामध्ये टाकू आता आपण लाल मिरची पावडर, बेडगी लाल मिरची पावडर टाकली आहे लाल रंग येण्यासाठी. गरम मसाला टाकला आहे, धना पावडर टाकली आहे आणि काळा मसाला टाकला आहे घरचा 1 मोठा चमचा असं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. तर आपला कच्चा मसालासुद्धा टाकला आहे, त्यामुळे भाजी खूप छान होते. कच्चा मसाल्यामध्ये मी दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि थोडंसं चक्री फूल घेतलं आहे. तर हे मटण टाकूया आपण अगोदर. मटण ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं म्हणजे मटणाला चव छान येते. आणि आत्ता आपण छान असं मिक्स करून घेतलं आहे हे मटण. ह्या मसाल्यामध्ये परतलं ना खूप छान होते आणि आपल्या थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे मसाले करपू नये म्हणून. आता यामध्ये आपल्याला राहिलेला अळणी रस्सा टाकला आहे. थोडंसं मटण साईडला काढलं आहे मी सुक्कं मटण बनवण्यासाठी आणि हे मटणाचा रस्सा तुम्ही बघू शकता खूप छान होतो. ह्यात गरम पाणी आपण गरजेनुसार टाकायचं आहे आणि छान असं उकळी येऊन द्यायची. उकळी आली आहे बघा, मस्त असा आपला तांबडा रस्सा तयार होतो आणि घरच्या मसाल्यामुळे भाजीची अजूनच चव छान वाढते. आणि उकळी आल्यानंतर काजू आणि खसखसची थोडी पेस्ट शिल्लक ठेवली आहे, बाकीची रश्श्यामध्ये टाकली आहे. तर हा रस्सा आपल्याला 20 मिनटासाठी मध्यम गॅसवर बाजूला ठेवला आहे शिजवण्यासाठी आणि मसाला परतून घेतला होता त्याच कढईमध्ये मी तेल टाकून कांदा टाकला आहे बारीक असा कट करून आणि छान असा परतून घ्यायचा आहे. आलं लसूण पेस्ट टाकली आहे 1 बारका छोटा चमचा आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये आपण आवडीनुसार कमी जास्त मसाले टाकू शकतो. मसाला थोडा होता तो काढून घेतला आहे आणि यामध्ये काळा मसाला, थोडा गरम मसाला टाकला आहे. हे छान परतून घ्यायचं आहे आणि
काजू आणि खसखसची पेस्ट टाकली आहे. हे पण आपण परतून घेऊया. चव छान येते यामुळे. आणि मटण बाकीचं शिल्लक ठेवलेलं यामध्ये टाकून घेऊया आपण. हे छान तेल सुटेपर्यंत परतलं की मटण टाकलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं सुक्कं मटण झटकीपट होतं. तर ह्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा, तुम्हाला खूप आवडेल. आणि मीठ चवीनुसार टाकलं आहे. कोथिंबीर टाकली आहे. आपलं हे सुक्कं मटण तयार आहे. आणि इकडं आपलं मटणसुद्धा 20 ते 25 मिनटासाठी छान असं शिजायला ठेवलं आहे पातेल्यामध्ये. सुक्कं मटण तयार आहे. तर बघू शकता अगोदरच हे मटण छान शिजलं आहे रश्श्यामध्ये. आणि आपला हा रस्सासुद्धा छान असा शिजला आहे. गरम मसाला टाकला आहे वरून आणि कोथिंबीर टाकली आहे, मीठ टाकलं आहे. अशा पद्धतीने नक्कीच बनवून पहा कोल्हापुरी तांबडा रस्सा. नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवू शकता, सुक्कं मटण बनवू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत